आता निवडणुका तोंडावर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जेव्हा त्यांच्या पायाखाली जमीन घसरली आहे, तेव्हा सर्व शिवसेनेचे लोक सोडून गेले आहेत। आजही शिवसेनेचे मोठे पक्षप्रवेश आमच्याकडे झाले आहेत, उद्धव ठाकरेंचे, उद्धव ठाकरे गटातले। आणि त्यामुळं जेव्हा पायाखालची वाळू चालली गेली, जेव्हा निष्क्रियता समोर आली, जेव्हा या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली, त्यामुळे आता मोर्चे काढून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून करतायत। मला वाटतं या मोर्चाने काही फरक पडणार नाही। मुंबईची जनता आता उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवत नाही, महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवत नाही। आणि आता महाविकास आघाडी सुद्धा एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई कहा गिरा और कोई कहा गिरा या परिस्थितीमध्ये आली आहे। सर, मुंबई किंवा धारावी असेल विकण्याचा थाट भाजपने घातलाय अदानीला, असं गटाचे नेते करतात। मी सांगितलं की जेव्हा स्वतःची निष्क्रियता सक्रियताकडे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो, तेव्हा असे मोर्चे काढावे लागतात। खरं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये लाखो लोकांना त्या ठिकाणी, जे मुंबईकर धारावीकर वाट बघायचे, त्या धारावीकरांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। आणि जी काही पद्धती अवलंबल्या गेली ती सरकारने स्पष्ट केली आहे। कुठल्याही प्रकारचा कुणालाही फेवर न करता त्या ठिकाणी संपूर्ण पारदर्शी पद्धतीने आणि या सर्व बाबी घडत असताना त्यांच्या काळात ते झालं नाही, त्यांच्या काळात ते धारावी पुनर्विकास करू शकले नाही, त्यांच्या काळात गरीबाला घरं देऊ शकले नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं की जे शल्य आहे ते आता उद्धव ठाकरेला दिसत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढतायत। मुंबई तोडण्याचा सुद्धा आरोप केला जातो, भाजप मुंबई तोडली जाते किंवा मुंबई बांधली जाते, मुंबई तोडण्याचा घाट भाजप असे आरोप होतात। आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी सांगितलं आहे, मी सांगतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला मुंबईकरांना माहित आहे की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा हिंमत कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या पक्षाची नाही, कुणाची नाही आहे। त्यामुळं केवळ जनतेला कन्फ्यूज करणे, जनतेला कन्फ्यूज करण्याकरता हे त्या ठिकाणी बोलावं लागतं। पण जनता आता इथं विश्वास ठेवत नाही। मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, मुंबईला तोडण्याचं षडयंत्र कोणी करू शकत नाही आणि हे होऊच शकत नाही। त्यामुळं या आता बोलण्याला लोक कंटाळलेले असं मला वाटतं। धारावीच्या विरोधात मोर्चा जर काढलाय तर मग भाजपला का झोपतं असं विरोधकांकडून बोललं जातं? नाही, धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा जो काम उद्धव ठाकरेच्या काळात करता आलं असतं, उद्धव ठाकरेला जेव्हा अधिकार प्राप्त होते, जेव्हा त्याच्या सहीला महत्व होतं मुख्यमंत्री म्हणून, त्यांच्या काळात त्यांच्या निष्क्रियतेमुळे किंवा अनेक कारणामुळे, आज तुम्ही आरोप लावणार नाही, मला तेही माहिती आहे कुठल्या कारणाने तुम्ही मागं पडले, कुठल्या कारणाने तुम्ही होऊ दिलं नाही। त्यांच्या काळात ते करू शकले नाही, आमच्या काळात ते होत आहे आणि लोकांना घरं मिळतात, धारावीकर एकदा चांगल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न होणार आहे, त्यांचं जीवनमान उंचावणार आहे। अशा वेळी उद्धव ठाकरे मोर्चा काढतात आहे आणि खोटी गोष्ट समोर आणून, ज्या बाबीला तथ्य नाही अशा बाबी समोर आणून सरकारच्या बद्दलचं प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न करतात आहे। आणि म्हणून सरकारबद्दल प्रश्नचिन्ह उभं करताना ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षीय नेतृत्वाला आपली बाजू मांडणं आवश्यक आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरता आलो आहे। धारावीकर सुद्धा ज्या मोर्चात गेले असतील ते उद्या जेव्हा बघतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्याला उल्लू बनवलं आहे असंच समजतील असं मला वाटतं। सर, आगामी लोकसभेसाठी भाजपची आता तयारी सुरू झाली आहे। आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न, काय नेमका आदेश आहे? सकाळपासून प्रदेश कार्य समिती सुरू आहे। प्रास्ताविकामध्ये आशिष शेलारजींनी आजच्या राजकीय परिस्थितीबद्दलची मांडणी केली आहे। सुधीर मुनगंटीवारजींनी लोकसभा निवडणुकीत त्या ठिकाणी तंत्र कसं असावं हे मांडलं आहे। माननीय विनोद तावडेजींनी पुढच्या 3 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक प्रवास, लोकसभा निवडणूक प्रवास मांडलेला आहे।
माननीय नितीन गडकरीजींनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचंड चांगलं मार्गदर्शन केलं आहे. देवेंद्रजींनी तर संपूर्ण 3 राज्याच्या निकालापासून महाराष्ट्राचं संपूर्ण विकासाचं मॉडेल मानलेलं आहे. आणि आता पंकजाताई मी याचा समारोप करणार आहे. आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी हे बूथस्तरीय योजनेचं त्या ठिकाणी मांडणी करणार आहे. केंद्रीय वरनं अमित मालवीयाजी आमच्या सोशल मीडियाचं प्रेझेंटेशन करताय. मला वाटतं आम्ही जो आता जे आम्हाला ब्रेड बटर मिळणार आहे या ठिकाणी संघटना मजबूत करणे 51% लढाई आम्ही लढू. 51% संघटना आम्ही मजबूत करू. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेजीकडे सीट्स असतील त्यालाही भाजपा पूर्ण ताकदीने ओन करेल. अजित पवारांजीकडल्या सीटलाही ओन करेल. भाजपा 288 विधानसभेत 48 लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आपला हा महाविजय करेल. याकरता आम्ही तयार केली. सोबतच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आम्ही करतो आहे. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा, महायुतीचा उमेदवार निवडून यावा अशी तयारी आम्ही करतो आहे. मला वाटतं आजची जे प्रदेश पदाधिकारी बैठक आहे या बैठकीतनं जेव्हा आमचे 650 पदाधिकारी जिल्ह्यात जातील तेव्हा जिल्हास्तरीय बैठका होतील तेव्हा प्रचंड एक तुफान या महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक पद्धतीने एका लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी जाण्याचं घर चलो अभियान, संपर्क ते समर्थ अभियान हे त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये 600 सुपर वॉरियर हे प्रवासाला निघाले आहे आणि ते 3.5 लाख घरी प्रत्येक लोकसभेत जाणार आहे असा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. आज सगळीकडे भाजपाची लोकसभा आढावा बैठक सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलं आहे की बीडमध्ये निष्पाप लोकांवरती गुन्हे दाखल केले, आरोपी त्यांना बनवण्यात आला. आपण ते सर्व व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांना दाखल करताना पाहिजे. मात्र आता गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया येते. नाही, मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका माननीय देवेंद्रजींनी तुम्ही बघितलं असाल तुमच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि राहिला प्रश्न गुन्हेगारीच्या संबंधाने तर देवेंद्रजींनी काल सभागृहात त्यांनी पूर्ण गृह खात्याचा आपला विषय मांडला आहे. त्यामुळे जेव्हा देवेंद्रजींनी मांडलाय त्याबद्दल पुढचं वक्तव्य काही करण्यात मला वाटतं उचित नाही. सगळ्यांना लाभ मिळत आले. बच्चू कडूंनी देखील मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. जर काही निर्णय घ्यावा लागला तर मी सरकारविरोधात देखील उतरेल असं बच्चू कडू म्हणाले. नाही, बच्चू कडूंचा काय त्यांना करायचं ते करू द्या, त्याच्याबद्दल त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. पण माननीय देवेंद्रजींनी आज स्पष्टपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला मराठा आरक्षणासंबंधाने भारतीय काळामध्ये जेव्हा केंद्रीय नेतृत्व येतं तेव्हा मोबाईलमध्ये आमचा नेता गुंतून राहू नये. त्यांनी एक एक गोष्ट कागदावर लिहून घेतली पाहिजे. प्रत्येक बाबीची नोटिंग केली पाहिजे आणि त्या नोटिंगवर पुढं संघटनात्मक काम केलं पाहिजे. एवढाच उद्देश आम्ही मोबाईलचा त्या ठिकाणी एक बॉक्स करून बाजूला ठेवलेला आहे. संघटनेची बैठक संपल्यावर आम्ही सर्वांना मोबाईल मिळणारच आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वारंवार बैठका सत्र चालू आहे आणि महिन्याकरता लोकसभा निवडणुकीला राहिले. जागा वाटपाचं सूत्र कधीपर्यंत जाहीर होणार आहे? कारण 3 पक्ष तुम्ही एकत्र निवडणुकी लढणार आहात. केंद्रीय नेतृत्व लवकरच आमच्या राज्याच्या नेतृत्वही चर्चा करेल. आम्हाला जागा कुणाला कोणती जाईल याची चिंता नाही आहे, ती आम्ही सोडून दिली आहे. भाजपाचं एकच काम आहे, ज्याला जी जागा मिळेल ती 51% मतं घेऊन निवडून आणण्याचं आमचा संकल्प झाला आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीकरता ही बैठक आहे. तुम्हाला दिसेल भाजपा ही प्रचंड ताकदीने लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ मिशन पूर्ण केलं दिसेल. अजित पवारांना याच्याबद्दल विचारलं का की युतीमध्ये लहान भाऊ कोणता आणि मोठा भाऊ कोणता? त्यांचं उत्तर असं होतं की इथे कोणी ढाकता नाही, कोणी म्हटलं नाही. युतीमध्ये कधी लहान मोठा भावाचा काही प्रश्न येत नाही. शेवटी भारतीय जनता पार्टी ही जगातली, राज्यातली, देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. तो जनतेने दाखवून दिलेला आहे. त्यामुळं खरं तर युतीमध्ये आम्ही जेव्हा बसतो तेव्हा एका विचाराने बसतो. जागा कमी जास्त असतात पण आम्ही या ठिकाणी शेवटी
जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या पक्षाचे जास्त असतात तो पक्ष मोठा असतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण हे बोलू शकतो. पण पक्ष म्हणून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळं सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे भाजपाचे असल्यामुळं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहोत. हिंदी में जानना चाहेंगे, प्रदेश कार्यकारिणी में 51% की जो संकल्प ली गई है बीजेपी द्वारा, उसके बारे में थोड़ा देखिए, आज प्रदेश पदाधिकारी बैठक चल रही है. हमारे प्रदेश के सारे पदाधिकारी, हमारे जिले के सारे अध्यक्ष, जिले के सारे महासचिव, 650 का यूनिट जो पार्टी का है वो यहाँ पर है. माननीय आशीष शेलार जी, माननीय सुधीर मुनगंटीवार जी ने सवेरे इस बैठक की शुरुआत की. माननीय देवेंद्र जी ने विकास का एजेंडा महाराष्ट्र को क्रमांक 1 पर लेके जाने के लिए पार्टी को जो सूचनाएं देनी थी उन्होंने अपने उद्घाटन के समय दी. हमारे विनोद तावड़े जी ने यहाँ पर पूरे लोकसभा प्रवास योजना जो आगे 3 महीना चलने वाली है उसका प्रेजेंटेशन किया. हमारे नितिन गडकरी जी ने आज बहुत ही कार्यकर्ताओं को जोशपूर्वक हमारे पार्टी का पुराना इतिहास और आज की भारतीय जनता पार्टी इसका कैसा मनोमिलन हो सकता है वो किया. हमारे अभी पंकजाताई मैं समारोह करने वाले हैं. शिव प्रकाश जी हमारे बूथ स्तरीय कार्यक्रम को लेकर आए हैं और अमित मालवीय जी सोशल मीडिया का पूरा स्ट्रक्चर लेकर आए हुए हैं. जिस प्रकार से आज हमको ब्रेड बटर मिला है, ये जो हमारे सारे सेशन चल रहे हैं, इसके माध्यम से हम हमारे 650 लोग जब जिला में जाएंगे तो हमने जो हर लोकसभा में 600 सुपर वॉरियर बनाए हैं, हमने योद्धा बनाए हैं, वो 3.5 लाख घर में प्रवास करेंगे, संपर्क से समर्थन करेंगे और 51% वोट लेने की बात करेंगे. जिनको जो सीटें जाएंगी, एकनाथ जी को जो जाएगी वहां पर भी बीजेपी पूरी ताकत से काम, क्योंकि ये लड़ाई जो है देश के लिए है, भारतीय जनता पार्टी के लिए महत्वपूर्ण नहीं, देश के लिए लड़ाई है. और मोदी जी के हाथ में देश देना है, देश का कल्याण करना है, देश को आगे लेके जाना है, विश्व का सर्वोत्तम भारत निर्माण करना है, विश्व का आत्मनिर्भर भारत होगा. ये बात को लेकर हम जा रहे हैं और निश्चित रूप से जो भी उम्मीदवार आएगा 51% की लड़ाई हम लड़के 51% वोट लेंगे. यही हमने आज की कार्यक्रम की रचना की है. धन्यवाद. सर, ठाकरे गटाने जो मोर्चा काढलेला आहे, आजूबाजूच्या शहरातली सत्ता मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली, कुठेतरी मुंबई शक्ती प्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न आहे का? आपली ताकद किती आहे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मी आजचा मोर्चा हा फुसकाबार आहे. कारण फुसकाबार एवढा करता आहे की तुमच्या हातात अधिकार असताना, तुम्ही राज्याच्या सर्वोच्च पदावर असताना, तुम्ही फेसबुक लाईव्हवर राहिले, तुम्ही मंत्रालयात येऊन कधी हा विषय विचार केला नाही की धारावीच्या जनतेला चांगले घरं मिळावे. तुम्ही कधीही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा केली नाही. तुम्हाला त्याचं विजनच नव्हतं. आणि म्हणून जेव्हा तुमच्या हातात सत्ता गेली आणि आता तर इतकी परिस्थिती वाईट झाली आहे की 3 राज्यात जेव्हा त्यांनी बघितलं की संपूर्ण मूळ आता देशाचा भाजपकडे आहे, मुंबईचा मूळ भाजपच्या बाजूने आहे, महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळं घाबरलेले ठाकरे हा एक मोर्चाचा प्रयोग करतो आहे. आणि या प्रयोगातनं जनतेला स्पष्ट माहिती आहे की ठाकरेंचे प्रदर्शन त्यांच्या केलेल्या 2.5 वर्षाच्या निष्क्रियतेमुळे झालेलं आहे. आणि त्यामुळं त्यांना आता आपली पार्टी ही काहीतरी राहिलेली पार्टी, शिल्लक पार्टी ही एकत्रित ठेवण्याकरता हा प्रयोग करावा लागतो आहे. या मोर्चाला दुसरं काही नाही आहे. या मोर्चाचा अजेंडा काही नाही आहे. या मोर्चाचा अजेंडा त्यांनीच संपून टाकला होता. त्यांच्याच काळात त्यांनी हे पाप केलेलं आहे. त्यांच्या काळातच त्यांनी इतक्या मोठ्या प्रकल्पाला संजीवनी द्यायला पाहिजे ते दिली नाही. आणि आता जेव्हा मुंबई आणि मुंबईकर हातून चालले आहे तेव्हा ही नौटंकी करण्याचं काम आहे. सर, तुम्ही सांगता निधी तर त्यांनी काढली, पण आता टीडीआर वरतून ते सरकारवरती आरोप करतायत. नुसतं टीडीआर वरूनच हा मोर्चा निघतोय का? मी सांगितलं ना की जेव्हा 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे उद्देश पूर्ण झाले नाही, त्यांचे उद्देश पूर्ती झाली नाही आणि त्यामुळं टीडीआरचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढून जनतेला कन्फ्युज करून त्या ठिकाणी
या मोर्चाचं आयोजन आहे, जनताही कन्व्हिन्स आहे, जनतेला घरं पाहिजे आहे आणि मला वाटतं आपलं महायुतीचं सरकार यांनी याचं पूर्ण स्पष्टीकरण केलं आहे. पण मोर्चा हा खरं तर जनतेला कन्फ्यूज करून त्या अर्ध्या मोर्चेकरला माहिती नसेल. माझी मीडियाच्या मित्रांना विनंती आहे, अर्ध्या मोर्चाला जर तुम्ही विचारलं कशा करता आले तर अर्ध्या मोर्चेकरला माहिती नाही आहे कशा करता आले, कशा करता आले, कुठं चालले, कशा करता चालले, कुठं जाणार आहेत, काय या मोर्चाचा उद्देश आहे. 90% लोकांना माहिती नाही आहे त्या मोर्चामधल्या. माझी मीडियाच्या मित्रांना विनंती आहे की त्या मोर्चात आलेल्या 4-5 जणांचा इंटरव्ह्यू घ्या, तेव्हा समजेल त्या मोर्चाचा उद्देश काय, मोर्चा कशा करता काढला आहे. जे आले आहेत त्यांना माहिती आहे का, काही माहिती नाही आहे. त्यामुळं हा फुसका मार आहे, हा आपलं काहीतरी प्रदर्शन दाखवायचं आणि जिवंतपणा ठेवायचा, राहिलेली शिल्लकचेना किंचित होऊ नये यासाठी केलेला प्रयत्न आहे. मोर्चातले जे नागरिक होते ते धारावीतले नागरिक नसता, ते दहीसर मालाड या भागातले होते. याचा अर्थ हा स्पॉन्सर मोर्चा आहे का दुसऱ्या कोणत्या आघाडीकडून तयार करण्यात आलेला आहे? मोर्चातल्या 90% लोकांना माहिती नाही आहे की हा मोर्चा कशाचा आहे. तुम्ही मोर्चातल्या कुठल्याही लोकांना विचारा, त्या मोर्चाचं काही त्याला विषयी माहीत नाहीये. त्यामुळं हा फक्त शक्ती प्रदर्शन करायचं. आता 3 राज्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं आहे, मुंबई आपल्या हातून जाऊ नये, मुंबई गेलीच आहे, कशी तरी वाचवायची, काहीतरी वाचवायची, मुंबईमधली आपली शिल्लक सेना ही काहीतरी वाचवायची म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मुंबई तोडणार आहे. धारावीचं हे झालं, टीडीआरचं हे झालं. खरं तर याचं सर्व हे कन्फ्युजन करायचं काम आहे. मला वाटतं या मोर्चा कुठेही त्या ठिकाणी सफल होणार नाही आहे. त्या मोर्चात आलेले सर्व